आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला संजय शिरसाट यांच्यावरून चांगलीच खळबळ माजली। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्याचा माझ्याकडे व्हिडिओ। खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। व्हिडिओतील मंत्री संजय शिरसाट असल्याचाही राऊतांचा आरोप। ही बॅग माझ्या कपड्यांची असावी, मूर्खासारखी वक्तव्य करणं राऊतांना जमतं। संजय राऊत यांच्या आरोपांवर संजय शिरसाट यांचा पलटवार। पैशांच्या बॅगांचे इतर व्हिडिओ द्यायलाही तयार आहे। इतर मंत्र्यांचे देखील व्हिडिओ द्यायला तयार। बॅगेत पैसे नसल्याच्या शिरसाट यांच्या दाव्यानंतर राऊतांचं वक्तव्य। 50 खोके एकदम ओकेमधील एक खोका असावा। मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यांवर कारवाई करणार का? संजय शिरसाट यांच्यावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना सवाल। शिंदे साहेबांच्या नेत्यांबाबतचे व्हिडिओ बाहेर येतात। समाज कल्याण खात्यामध्ये लोकांचं हित बघितलं जातंय की स्वहित? महापालिकेमध्ये कमी जागांसाठी शिंदेंना जवळच्या लोकांना नोटिसा येत आहेत। भाजपची राजकीय रणनीती, रोहित पवारांचा आरोप। घराच्या बेडरूममध्ये एखाद्या गोष्टीचं चित्रीकरण होतंय, यापुढे घरात कुणाला न्यायचं हा देखील प्रश्न आहे। संजय शिरसाट यांचा राजकीय काटा काढण्याचा कट दिसतोय। जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। बॅगेत पैसे दिसत असताना पैसे नाहीत कपडे आहेत असं शिरसाट बोलूच कसं शकतात? दमानी यांचा सवाल। आपल्या घरातील व्हिडिओ असल्याचं ते सांगतात। माध्यमांनी आजच घरी जाऊन त्यांचंच घर आहे का ते पाहावं, अंजली दमानी यांचं ट्विट। व्हिडिओमध्ये दिसणारा पैसा कुठून आला? कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कशी घेतली? शिरसाट पालकमंत्री, त्यांना गुत्तेदारांनी पैसे दिले असतील। इम्तियाज जलील यांचा शिरसाट यांच्यावर निशाणा। शिरसाट यांनी त्या नोटा लाडक्या बहिणींना द्याव्या, तुमचं नाव होईल। चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया। तर शिरसाट समाज कल्याण मंत्री, त्यांनी स्वतःचं कल्याण करू नये, खैरेंचा टोला।